जय श्री माता जी। सहयोग ध्यान नए साधकों के लिए आइए 21 फरवरी 23 ऑनलाइन ज्वाइन कीजिए। जय श्री माता जी। कोलकाता हाईकोर्ट का चीफ जस्टिस जुडिशियल ऑफिसर डिस्ट्रिक्ट जज में एडिशनल डिस्ट्रिक्ट जज का लेवल में नमस्कार. लर्निंग सहयोग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हृदयापासून स्वागत आहे. 21 डिसेंबर वर्ल्ड मेडिटेशन डेच्या दिनी आपण सगळ्यांनी आपला आत्मसाक्षात्कार प्राप्त केला. श्री माताजी निर्मला देवी यांच्या परमकृपेने आपल्या कुंडलिनी शक्तीच्या जागृतीचा अनुभव आपण घेतला आणि सहयोग ध्यान शिकण्याची आपली ही जी यात्रा आहे, हा जो प्रवास आहे, हा सुरू झालेला आहे. आणि त्यामुळेच आपल्या सर्वांना सहयोग ध्यान शिकता यावं, त्याचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळावा म्हणूनच दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता हे लाईव्ह सत्र जे आहेत ते आपल्या सर्वांसाठी प्रसारित होत आहेत. आशा आहे की आपण सगळेजण याचा लाभ घेत आहात आणि दररोज नियमित सहयोग ध्यान आपण करत आहात आणि त्याचा बेनिफिटही अनुभवता आहात. हे बघा, खूप सारे सहयोगी बंधू भगिनी आहेत जे नियमित सहयोग ध्यान करतात आणि आपल्या जीवनामध्ये अगदी पर्सनल आणि प्रोफेशनल लेवलवर सहयोग ध्यानाचा पूर्ण बेनिफिट घेत आहेत. अशाच आपल्या एक सहयोगी भगिनी रेखाताई साळुंखे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्या आपल्याला सांगणार आहेत सहयोग ध्यान तर करायचंच आहे, पण ते करणं किती गरजेचं आहे हो. आणि आपण नेहमी कंप्लेन करतो की माझ्याकडे वेळ नाहीये, मला वेळ नाही मिळत, पण त्यांनी आपल्या बिझी शेड्यूलमधून कसा सहयोग ध्यानासाठी वेळ काढला आणि कसा त्याचा बेनिफिट घेतला, आज आपण हे त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया आणि त्याच्यातनं मोटिवेशन घेऊया. तर चला स्वागत करूया रेखाताई साळुंखे यांचं. जय श्री माताजी. रेखा दीदी, खूप खूप स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. जय श्री माताजी. धन्यवाद. रेखाताईंचा आपण एकदम संक्षिप्त मध्ये हे परिचय पाहूया. रेखाताई साळुंखे साधारण 30 ते 32 वर्ष पोलीस खात्यामध्ये ॲज अ पोलीस ऑफिसर त्यांनी सेवा दिलेली आहे आणि सहयोग ध्यानही त्या कित्येक वर्षापासून करत आहेत. तर त्यांचे हा सहयोग ध्यानाचा प्रवास कसा सुरू झाला,
पोलीस खात्यामध्ये ॲज अ पोलीस ऑफिसर एक महिला म्हणून त्यांनी हा प्रवास कसा सुरू केला आणि हे संतुलन आपल्या जीवनामध्ये कसं मेंटेन केलं हे आज आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया. खूप काही शिकायला मिळणार आहे आणि अर्थातच आजची ही चर्चा सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर वेळ न घालवता आपण आजच्या या चर्चेला सुरुवात करूया. तर पुन्हा एकदा स्वागत आहे रेखाताई तुमचं स्टुडिओमध्ये. सगळ्यात आधी खूपच मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे रेखाताई की महिला म्हणून जनरली आपण पोलीस खातं वगैरे हा जो काही ही फील्ड आहे ह्याला आपण अवॉइड करतो. पण तुम्ही कसं मोटिवेट झालात, म्हणजे तुम्हाला कुठली अशी प्रेरणा मिळाली आणि तुम्ही हे खातं जॉईन केलं आणि इतकी वर्ष तुम्ही निरंतर सेवा दिली? सर्वप्रथम तर मी सांगू इच्छिते की मी 87ला ही जागृती घेतलेली आहे सहयोगाची आणि त्याच्यानंतर 89ला मी पोलीस ऑफिसर झाले. अशाही मी अनेक परीक्षा दिल्या होत्या. MCOM असल्यामुळे मी बँकेच्या LICच्या, पण मी त्याचबरोबर NSS NCC भोसला मिलिटरी स्कूल आणि माझे वडील पण मिलिटरीत होते, त्याच्यामुळे मी MPSCची ही पण परीक्षा पास झाले आणि मग त्याच्यानंतर मी PSI झाले आणि मग सब इन्स्पेक्टर म्हणून मी नाशिक येथे ट्रेनिंगला गेले. अरे वा, खूप छान. तर रेखाताई, ॲज अ पोलीस ऑफिसर जेव्हा तुम्ही PSI म्हणून जॉईन झालात तर तुम्हाला हे फील्ड चॅलेंजिंग वाटलं? हो, नक्कीच. काय तुम्ही चॅलेंजेस पाहिले त्याच्यात? माझ्या संपूर्ण ड्युटीमध्ये सब इन्स्पेक्टर असताना सुरुवातीला एवढे चॅलेंजेस नव्हते, कारण आम्ही एअरपोर्टला ड्युटी करत होतो. तेव्हा आम्हाला पोलीस स्टेशन किंवा एक्झिक्युटिव्ह ड्युटी दिलेली नव्हती आणि 90 ते 93 पर्यंत जेव्हा आम्ही एअरपोर्टला ड्युटी करत होतो तेव्हा खूप इझी ड्युटी होती, कारण डिपार्चर आणि अरायवल, तिथल्या पॅसेंजर्सचे सिक्युरिटी चेकिंग वगैरे असं काम होतं. त्याच्यामध्ये पोलीस काम जे ॲक्च्युअली पोलीस स्टेशनला चालतं किंवा इतर ब्रँचेसला, इतर डिपार्टमेंट्सला चालतं, असे अनेक पोलीस खात्यात आमचे डिपार्टमेंट्स आहेत, ब्रँचेस आहेत. जसं अँटी करप्शन आहे, CID आहे, SID आहे, समाजसेवा आहे, अशा अनेक गोष्टींमध्ये वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये जे काम चालतं तसं एअरपोर्टला नव्हतं. त्यामुळे आम्हाला तेवढी पहिली कल्पना नव्हती. पण जेव्हा 93ला पहिला बॉम्बस्फोट झाला तेव्हा मी मुंबईमध्ये होते, आगरीपाडा पोलीस स्टेशनला माझी तेव्हा तिथे बदली झालेली होती आणि तेव्हापासून खऱ्या चॅलेंजेसला सुरुवात झाली, कारण माझाच बॅचमेट तिथे मिसिंग झाला होता आगरीपाडा पोलीस स्टेशनला त्या दंगलीमध्ये आणि तेच पोलीस स्टेशन माझं पोस्टिंग झालं होतं. तेव्हा तिथे अरुण गवळी गँग, अमर नाईक गँग, असे दोन्ही गँग्स असं पोलीस स्टेशन आणि त्यात बॉम्ब ब्लास्ट आणि हिंदू मुस्लिम किंवा जातीय दंगे असे बरेच प्रकार होते. तर त्यामुळे पहिल्याच पोलीस स्टेशनला चॅलेंजिंग तर होतंच, पण एक टीमवर्क असल्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ऑटोमॅटिक मग ते डेअरिंग वाढायला लागलं. ओके, म्हणजे खरंच खूपच चॅलेंजिंग आहे हे. आणि अर्थातच तुम्ही जे आता दंगली होतात वगैरे ह्या गोष्टी आता हल्ली सर्रास खूपच सुरू झालेल्या आहे आणि ह्यामध्ये पोलीस म्हणून खूपच मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला सांभाळायला लागते. मग अशा वेळी तुमचे ड्युटी टायमिंग्स काही फिक्स नसतात, तुम्हाला एक्स्ट्रा आवर्स काम करावे लागतात, बरोबर? तर त्यामध्ये पण तुम्हाला डिफिकल्टी जाणवली असणार आहे. हो, ओके. ऍक्च्युली आमची जाण्याचीच वेळ असते घरातून बाहेर, परत घरी येण्याची वेळ नसतेच. मिनिमम 12 तास आम्हाला ड्युटी आहेच, पण IPC प्रमाणे 24 आवर्स ऑन ड्युटी असंच आहे. त्यामुळे जेव्हा कधी बोलवतील किंवा कोणतीही अशी घटना घडली तर तेव्हा जावं लागतं. ओके. तर जेव्हा सब इन्स्पेक्टर होतो तेव्हा जनरली 12 तासाची ही ड्युटी असायची, पण कमी जास्त व्हायची किंवा बाहेरचे बंदोबस्त मग ते कुठलेही असायचे, कुठलेही मोर्चे असायचे, अधिवेशन असायचं, कधी एन्क्रोचमेंट असायचं, म्हणजे अतिक्रमणाची बांधकामं असायची, कधी अचानक कुठल्याही जातीय धर्मीय जे काही सण असतात त्यांच्या सणांचे बंदोबस्त असायचे. तसं वेगवेगळे. मग त्यावेळेस मात्र जेव्हा ते मोर्चे, गणपती सारखे बंदोबस्त असतात, जेव्हा ते मोर्चा, मिरवणुका जे काही आहे ते सगळं संपल्याशिवाय ती ड्युटी संपत नाही, त्याच्याशिवाय तुम्ही घरी जाऊ शकत नाही. कंट्रोल जेव्हा क्लोज करणार बंदोबस्त तेव्हाच तो बंदोबस्त. मग ते 10 तास असू दे, 12 तास, 20 तास, 30 तास, गणपतीत 35 तासाच्या पुढे आमचा बंदोबस्त जातो. हो हो अगदी समजू शकतो. तर दीदी, आता ही एवढी चॅलेंजिंग फील्ड
आणि त्यात तुम्ही सहजयोग ध्यान करता. आधी मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही सहजयोग ध्यानाला सुरुवात कधीपासून केली, कधी मिळाला तुम्हाला हा आत्मसाक्षात्कार? ऍक्च्युली आमच्या शेजारी एक ताई राहत होत्या की ज्या दिल्लीला होत्या आणि त्या जेव्हा सुट्टीत यायच्या आणि त्या सगळ्या सहयोग करत होत्या. आम्ही तेव्हा फोटो वगैरे माताजींचे बघत होतो, त्या काय करतात ते बघत होतो, पण ऍक्च्युली जागृती घेतली नव्हती. फक्त त्या तोंडी सांगायच्या. त्यानंतर आम्ही एकदा जागृती घेतली त्यांच्याकडून आणि मग श्रीमाताजी रमणबाग स्कूलमध्ये आल्या होत्या. तेव्हा मी प्रायव्हेट नोकरी करत होते 87-88ला. तर त्यावेळेस तिथे दर्शन घेतलं होतं आणि तेव्हा सहयोगाची परिपूर्ण सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. ऍक्च्युअली मग त्याच्यानंतर सहयोग म्हणजे काय किंवा प्रत्येक चक्राची माहिती किंवा प्रत्येक नाडीची माहिती किंवा अध्यात्म म्हणजे काय इतके डिटेलिंग माहिती नव्हतं. पण जसं त्या ताई सांगायच्या शेजारच्या की ध्यान कसं करायचंय आणि त्याआधी मुळात व्हायब्रेशन्स कसे येतात, मग ते गार कसं वाटतं, मग ते हातावर कसं जाणवतं, टाळूवर कसं जाणवतं, हे आधी त्या सांगायच्या. आणि मग त्यामुळे हळूहळू ते स्टेप बाय स्टेप आम्ही करत गेलो आणि मग त्याच्यात ती जाणीव होत गेली की काहीतरी वेगळं आहे नेहमीपेक्षा. म्हणजे सर्वसामान्य जनता म्हणा किंवा आम्ही जेव्हा सहयोगात यायच्या अगोदर सर्व मंदिरात जायचं, पाया पडायचं किंवा जे काही नेहमीप्रमाणे एक प्रदक्षिणा मारायची आणि काहीतरी विचार असतात मग पुढचे डोक्यात आणि मग तिथून यायचं आणि रोजचं रुटीनली काम करायचं किंवा कधी कधी रुटीनली अथर्व शीर्ष म्हणायचं, रुटीनली प्रणम्य शीर्षा म्हणायचं. पण जेव्हा मी सहयोगची जागृती घेतली त्याच्यानंतर त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ कळायला लागला आणि ते मनातून शांतपणे कसं म्हणायचं आणि कोणताही विचार न येता हे समजायला लागलं आणि त्याच्यातला तो मग आनंद घेता आला. मग नुसतं आता कुठेही मंदिरात जा, कुठेही जा, तरी जर तुमचं चित्त सहस्त्रारात असेल तर मग काही तसा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे इझी आम्ही ते सगळं करू शकलो. अच्छा, म्हणजे साधारण 87 मध्ये तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळालाय. हो ना. सहयोग श्रीमाताजींनी सुरू केला 1970. म्हणजे खूपच अर्ली स्टेज मध्ये तुम्हाला सहयोग ध्यान हे प्राप्त झालं आणि अर्थातच तुम्हाला मग श्रीमाताजींचं दर्शनही मिळालं असेल, त्यांना कित्येक वेळी पाहायला मिळालं असणार आहे. अगदी अगदी. हो, तो तर खूप छान अनुभव आहे. माझ्या पोलीस ड्युटीमध्ये मी मुंबईला होते आग्रीपाडा पोलीस स्टेशनला आणि तेव्हा मला असं कळलं होतं की 94च्या आसपास म्हणजे श्रीमाताजींचा शिवाजी पार्कला खूप मोठा पब्लिक प्रोग्राम आहे. पण मला नाईट ड्युटी होती आणि जनरली नाईट ड्युटी म्हणजे वडील बहीण भाऊ इकडे असल्यामुळे सुट्टी मिळाली की मी पुण्याला येत होते परमिशन घेऊन. तर तसं मला यायचं होतं पण परत विचार आला की कधी आहे नक्की एक्झॅक्टली प्रोग्राम माहिती नव्हता. आणि आता रात्री मला नाईट राऊंड म्हणजे 2-2:30ची वेळ होती आणि मी त्या गाडीतून पेट्रोलिंग करत होते आणि माझ्या मनात विचार आला आणि मी सहज म्हटलं की मला पब्लिक प्रोग्रामला जायचं होतं. खरं तर इच्छा खूप आहे पण आता कसा मिळणार आणि कधी आहे काहीच कल्पना नाही. आणि त्याच वेळेस माझ्या गाडीमध्ये त्या जुन्या गाड्या होत्या, त्या काळात दरवाजा नसलेल्या पोलीसच्या गाड्या होत्या ज्या जुन्या पिक्चरमध्ये दाखवायचे तसे. तर त्याला एक वर अशी एक पट्टी होती, त्या पट्टीमध्ये एक पॅम्पलेट होतं आणि ते पॅम्पलेट त्या ब्रेक लावल्यावर माझ्या अंगावर पडलं आणि त्या पॅम्पलेटवर होतं की शिवाजी पार्कला संध्याकाळी 7 वाजता पब्लिक प्रोग्राम आहे. आणि तो इतका आनंद झाला आणि एक्झॅक्टली कळलं की अगदी निरपेक्ष आनंद म्हणजे काय. असं वाटत होतं की कुणाला सांगू मी ही गोष्ट की मला जायचं होतं आणि अचानक तो कागद माझ्या हातात पॅम्पलेट पडावं. आणि मग मी काही दुसऱ्या दिवशी पुण्याला गेले नाही आणि मग मी आणि माझी आई पण तिकडेच नोकरी करत होतो त्यामुळे आम्ही दोघी मुंबईत होतो. मग आम्ही शिवाजी पार्कला गेलो आणि पुण्यावरनं जे सगळे आले होते ते आले. मग आम्ही तो मला प्रोग्राम खूप सुंदर अटेंड केला. तो आनंद तुम्हाला मिळाला. येस, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंचा तो मेसेज वगैरे ते सगळं दाखवलं होतं. तिथे समक्ष बऱ्याच फॉरेनर्सने गाणी गायली होती. इवन त्या रवींद्र जैन यांची हेमलता त्यांनी ते गाणं गायलं होतं. आणि खूपच माताजी साक्षात हो हो साक्षात. आणि मग त्यांचं थोडं भाषण आणि आत्मसाक्षात्कार झाला. खूप मोठा पब्लिक प्रोग्राम खूप सुंदर झाला होता. कित्येक लोकांना आत्मसाक्षात्कार मिळाला. अगदी हजारो लोक होती शिवाजी पार्कला. अच्छा. आणि ही आहे 93-94ची गोष्ट.
त्याच्यानंतर बऱ्याच वेळा असं झालं. अजून एक असा माझा अनुभव छान आहे, म्हणजे जे तुम्ही दर्शन म्हणताय किंवा श्रीमाताजी भेटल्या, तर त्यामध्ये अधिवेशन बंदोबस्ताला आम्हाला नागपूरला जावं लागतं. ते साधारण डिसेंबरच्या काळात असतं, हिवाळी अधिवेशन. आणि त्यावेळेस मी तिथे गेले. तिथे मला छिंदवाडा बघण्याची खूप इच्छा होती, म्हणजे तिथे जायची इच्छा होती, पण वेळच नव्हता. आणि तसं लांब होतं ते, मग काही एवढ्या मोबाईल तर नव्हतेच आणि गाडीची व्यवस्था पण नव्हती. आता ट्रेन वगैरे एकदम व्यवस्थित झालेलं आहे सगळं. मग मी काही गेले नव्हते संडेला. आणि संडेला मला असं समजलं की एका ठिकाणी सायन्स हॉलमध्ये एक पत्रकार परिषद होती की सायन्स मेडिकल म्हणजे सहयोग हा मेडिकलनी सुद्धा कसा प्रूव्ह केलेला आहे, आणि त्यावर श्रीमाताजी सगळी उत्तरं देणार होत्या पत्रकारांना. आणि ती प्रेस कॉन्फरन्स होती, ओपन टू ऑल होती. मग मी तिथे जाण्यासाठी खूप सकाळपासून प्रयत्न केला की आपल्यालाही तिथे जायला मिळालं तर बरं होईल. पण मला काही संध्याकाळपर्यंत कोणी सायन्स हॉल कुठे आहे तो काही कुणाला कळत नव्हता. आणि शेवटी मग मी माझ्या नातेवाईकांकडे निघाले आणि जस्ट एका सिग्नलला रिक्षा थांबली होती. मग मी त्यांना विचारलं, तेव्हा ऑन अँड ॲव्हरेज संध्याकाळ झाली ती, म्हणजे सकाळ 12-1 वाजल्यापासून जशी मी पेपरला वाचलं होतं तेव्हापासून मला जायचं होतं. आणि मग संध्याकाळी 6-7ला शेवटी माझ्या मनात आलं का आपल्याला असं मिळू नये. माझी खरंच अगदी मनापासून इच्छा आहे आणि ओपन टू ऑल आहे, तर आपल्याला जायला मिळालं असलं असतं तर बरं झालं असतं. आणि म्हणून मी त्या रिक्षावाल्याला परत विचारलं, भैया इधर सायन्स हॉल किधर आहे? ते म्हणले सामने आहे. आणि तेव्हा मला कळलं की मनात आपल्या जी इच्छा असते ती किती पटकन पूर्ण होते. जी शुद्ध इच्छा म्हणतो ना आपली, की ज्याच्यात एकदम निरपेक्ष भावना, तशी ती इच्छा होती. आणि तोपर्यंत माझं क्लिअरिंग पण झालं असेल किंवा माझ्या थॉटलेस मी झाले असेल. आणि मग मला तिथे जायला चान्स मिळाला. सर्व पत्रकार होते, ऑन अँड ॲव्हरेज इंटरनॅशनल मधले बरेच आपले सहयोगातले डॉक्टर्स होते, आपले पुण्या म्हणजे महाराष्ट्रातले होते सहयोगी, आणि पत्रकार नागपूरचे सगळे होते. भरपूर प्रश्न विचारत होते की मेडिकली कसं प्रूव्ह आहे. आय थिंक तो सगळा इंटरव्ह्यू जो श्रीमाताजींनी दिलेला आहे, ते पत्रकार परिषद ती सगळी आपल्या युट्यूबवर उपलब्ध आहे. तर अशा वेळेस अचानक मला तिथे जाऊन दर्शन मिळालं. आणि अख्ख्या हॉलमध्ये फक्त एकच खुर्ची खाली होती, ती पण गेट जवळ, दरवाजाजवळ. आणि इझी गेले आणि इझी दर्शन पण मिळालं. त्याच्यानंतर त्यांना मी जाऊन पाया वगैरे पडले आणि विचारलं की श्रीमाताजी मी पुण्यावरून आली, आपण पुण्यात परत कधी येणार? तर त्या म्हणाले माझं पुण्यातच वास्तव्य होणार आहे, असं हे त्यांनी ते 94ला परत सांगितलं होतं. अच्छा. आणि प्रतिष्ठानमध्ये त्यांचं वास्तव्य, म्हणजे 94चा काळ तो. हो बरोबर. आणि मग त्याच्यानंतर 2001 ते 2008 साकार पूजा पुण्यामध्ये इतक्या झाल्या. आणि त्यावेळेस ते एस्कॉटिंगच्या वेळेस मी ऑन ड्युटीच म्हणजे युनिफॉर्मवरच एस्कॉटिंग करत होते. ते तर अनुभव खूपच सुंदर, मस्त, अगदी अविस्मरणीय आहेत. आणि अगदी कधीही आठवला तरी एकदम त्याच्यातून खूप आनंद मिळतो, असे ते अनुभव आहेत. इतक्या पूजा आणि इतकं ते भाग्य साक्षात श्री माताजींना त्यांची गाडी मागे आणि आपण असं पूर्ण जातोय, ह्या सगळ्या खूप खूप छान मेमोरीज आहेत, खूप सुंदर अशा मेमोरीज. आणि अर्थातच स्मरणीय आहे, म्हणजे साक्षात परमेश्वर आणि त्यांच्या इतक्या जवळून दर्शन लाभणं, त्यांच्याशी संवाद करता येणं. आणि तेव्हा असं कळलं की जे आपण म्हणतो की देवळात गेल्यावर छान वाटतं, ते आम्ही समक्ष अनुभवलं की व्हायब्रेशन्स म्हणजे काय, निर्विचारिता म्हणजे काय, आणि थॉटलेस अवेअरनेस, दुनिया आहे का नाही बाहेर, इतकं आपण स्वर्गात असतो. आणि त्याच्यानंतर गेले कित्येक दिवस इतकं छान आणि इतकं सुंदर, कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, कुठे काही त्रास होत नाही ना, चार्ज होऊन जाते बॉडी. ऍक्च्युअली मोबाईल चार्जिंग आपण सकाळी करतो दिवसभर पुरवतो ना, तसं एक पूजा किंवा एक आम्ही श्रीमातांचं दर्शन घेऊन साकार रूपात गेलो तर बरेच दिवस आम्ही पुढे, म्हणजे मी तर त्याच्यावर ड्युटीज केली. खरं सांगायचं तर अख्खी पोलीस ड्युटी मी सहयोगावर केलंय म्हणायला हरकत नाही. म्हणजे सहयोग ध्यानाचा तुम्हाला तुमच्या भयंकर फायदे झालेले आहेत, बेनिफिट झालेले आहेत. म्हणजे नुसते शारीरिक मानसिक नाही तर माझ्या ड्युटीमध्ये प्रत्येक वेळी मला
प्रचंड छान उपयोग झालेला आहे आणि त्याचा मी वापर केलेला आहे. वैयक्तिक तुम्ही आता म्हटलात की तुम्हाला खूप बेनिफिट झालेत, तर तुम्ही थोडंसं डिस्क्राईब कराल काय असे तुमच्या क्वालिटीज तुम्हाला असं वाटतं की ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःमध्ये, स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये हे बदल अनुभवले? सगळ्यात पहिलं तर सहयोगामुळे ना खूप निडरता येते. एकदम जी काही प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते आपल्याला ती खूप कमी होते. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. एखादा मोठा जनरल एक सर्वसामान्य स्त्री जेव्हा बघते की एखादा फेटल ऍक्सिडेंट झाला किंवा एखादी लहान मुलगी उडाली आहे किंवा लहान मुलाचा ऍक्सिडेंट झालाय, कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर वाईट वाटतं नक्कीच, दया येते, पण त्यात इन्व्हॉल्वमेंट जी असते की आपण लगेच माणसं खूप घाबरतात, कुणाचा बीपी वाढतो, कुणाला चक्कर येते, असं काही होत नाही. त्यामुळे पोलीस खात्यात ड्युटी करताना अनेक वेळा या डेड बॉडीज, कधी लहान बाळाच्या डेड बॉडीज की ज्याची प्रचंड वाईट वाटायचं, आणि कधी मर्डर, कधी फेटल ऍक्सिडेंट्स, आणि त्या ऍक्सिडेंट मधल्या पण इतक्या छिन्न विछिन्न झालेल्या बॉडीज असायच्या, किंवा कधी कधी कुणी आत्महत्या केलेली असायची तर त्याचं त्या वेगवेगळ्या स्वरूपात डेड बॉडी असायच्या. डेड हाऊसला जायला लागायचं, बेवारस डेड बॉडी असायच्या, वेळी अवेळी असायच्या, रात्री अपरात्री असायच्या. त्यामुळे या सगळ्याची भीती जायला सर्वसामान्य माणसांना बराच काळ जातो. पण मी तर म्हणेन की मी सहयोगात होते त्याच्यामुळे मी पटकन चित्त माझं इथे सहस्त्रारात न्यायची, शिवमाताजींचं स्मरण करायची, आणि काय माहिती शक्ती यायची आणि मग नाही मी घाबरायची. म्हणजे मी आणि माझा एकच कॉन्स्टेबल असो, रात्री 2 वाजलेले असो, 3 वाजलेले असो, पण डेड बॉडी बघून किंवा कोणी नाही आहे, खूप पाऊस पडतोय, अगदी सस्पेन्स पिक्चर सारखे सिच्युएशन असली तरी नाही भीती वाटली कधी. अच्छा. तर अशा प्रकारे म्हणजे निडर बनतो हे नक्की सहयोगामुळे. अर्थातच. आणि तुमचं जे प्रोफेशन होतं पोलीस खात्यामध्ये, या सगळ्या गोष्टी अगदी तुम्हाला म्हणजे ते फील करणं हे तुमचं कामच होतं, आणि त्यामध्ये ती निडरता असणं, आत्मविश्वास असणं, त्याला फेस करणं हे तुमच्या प्रोफेशनचा एक भाग होता, आणि ती जी क्वालिटी तुम्हाला मिळाली ती तुम्हाला सहयोग ध्यानाच्या 100% माध्यमातून सहयोगामुळे मिळाली. कारण मी प्रत्येक वेळी अशी कोणतीही घटना घडली ना तरी आधी चित्त मी माझं सहस्त्रारात नेत होते. जनरल जे आमचे पोलीस असतात किंवा ऍव्हरेजली, सगळे नाही म्हणत मी, पण ऑन अँड ऍव्हरेज आमचे जे पोलीस असतात ते पटकन खूप हायपर होतात. अशी काही घटना घडली तर विशेषतः आमचे वरिष्ठ अधिकारी, जेव्हा मी सब इन्स्पेक्टर होते, आता आमचे सिनियर पी, एखादा मर्डर झाला तर इतके चिडायचे, खूप सिगरेट ओढायचे, किंवा कोणी काही असं चिडतात, कोणी काहीच बोलत नाहीत, आधी शांत बसून राहतात, म्हणजे त्यांना पटकन काही सुचत नाही. तर मला असं कधी नाही वाटलं, कारण मी प्रथमच चित्त सहस्रारात नेऊन निर्विचारिता आणायची, आणि मग त्यातून एकदा शांतपणे झालं की मग त्याच्याकडे शांतपणे त्या एखाद्या कोणताही मग तो गुन्हा असू दे आणि ते डिटेक्शन असू दे, त्याचा खूप छान फायदा व्हायचा. कारण जेव्हा आपण निर्विचारितेत असतो तेव्हा डिसिजन घेण्यामध्ये आपण परफेक्ट होऊन जातो. बरोबर. आणि मग त्यामुळे हे पण कर, ते पण कर, इकडे पण जा, तिकडे पण जा, असं न करता मी शांतपणे सांगायची, नाही थांब, हे असं करूया आपण, मग असं करूया, तुम्ही तिकडे जा, तुम्ही तिकडे जा, तुम्ही ह्याच्यावरच काढा. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी सहयोगामुळे शिकले, की शांतपणे डिसिजन घ्यायचा आणि चिडचिड नाही करायची. कारण मीच जर चिडचिड केली तर माझ्या हाताखालचा स्टाफ चिडचिड करणार. बरोबर. आणि मग जो आपला उद्देश आहे, आणि आपल्याकडे आपण पब्लिक सर्वंट आहोत, तर पब्लिक जेव्हा आपल्याकडे रोडवर बघते, फील्डवर आपण काम करतोय, तर आपणच एकमेकांवर चिडलो तर त्याचा उपयोगच नाही. आणि जर मी मेडिटेशन करते, मी सहयोग करते, तर मग त्याचा उपयोग काय? जर मी अशीच इतरांसारखी चिडले, रागराग केला, तर जेवढं काम रागराग न होता होतं तेवढं शांतपणे लवकर होतं आणि परफेक्ट होतं. हा माझा अनुभव. अगदी बरोबर. म्हणजे ही पण एक मॅच्युरिटी आहे की ध्यानाच्या माध्यमातून तुम्हाला आतून ती शांतता मिळाली, त्यामुळे तुम्ही स्थिर, स्टेबल राहून कुठल्याही परिस्थितीमध्ये, अगदी आजूबाजूची परिस्थिती कितीही गंभीर असली आणि कितीही अस्ताव्यस्त असली तरी तुम्ही स्वतःला स्टेबल ठेवू शकत होता, शांत ठेवू शकत होता. त्याचं मी अजून एक छान उदाहरण देऊ शकते. गणपतीमध्ये पुण्यामध्ये होते मी तेव्हा, आणि पुण्यामध्ये गणपतीचं प्रस्थ प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, आणि गणपती बंदोबस्त म्हणजे
खूप मोठा सोहळाच म्हणायला हरकत नाही. तर त्यावेळेस एक रात्री अचानक दंगल झाली आणि ते बंद करण्यात आलं. तर सगळेच गणपती मंडळ रस्त्यावर बसली. त्याच्यानंतर खूप दंगल झाली, म्हणजे अक्षरशः दगडफेक झाली. आणि त्यावेळेस मी CID कडून बंदोबस्तला गेले होते. त्यामुळे माझ्याकडे रिव्हॉल्व्हर किंवा शिल्ड किंवा हेल्मेट असं काही नव्हतं, फक्त एक काठी होती. कारण वर्षानुवर्ष तिथे बंदोबस्त करत असल्यामुळे असा कॉन्फिडन्स होता की एवढं काही आपण रिव्हॉल्व्हरची वगैरे गरज लागत नाही आणि एवढ्या गर्दीत कशासाठी घेऊन जायचं. आणि मी CIDतनं गेल्यामुळे मी तिथे उभी होते. त्याच्यानंतर बेलबाग चौकातनं आम्हाला अलका टॉकीज चौकात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेलं. बरेच जण ज्या अंगाला म्हणजे दगड लागत होते, कोणी इंज्युअर्ड झाले, कोणी. पण त्या क्षणी अलका टॉकीज मध्ये तुम्ही कोणी विश्वास ठेवाल नाही ठेवाल, पण मी स्वतः तिथे त्या क्षणी सगळीकडनं दगड येत होते. म्हणजे नवा पुलावरनं, लकडी पुलावरनं, जिथून तिथून कुठेही पोलिसांना दगड मारले जात होते. तर अशा वेळेस मी शांतपणे निर्विचारतेत चक्क तिथे डोळे मिटून ध्यान केलं. अक्षरशः 1 ते 1.5 मिनिट मी इथे चित्त ठेवून शिवमाताजींना प्रार्थना केली. माझ्या समोर दगड पडले होते, पण नॉट अ सिंगल दगड मला लागला. हा माझ्या आयुष्यातला अत्यंत मोठा अनुभव आहे की माझ्या समोर दगड पडत होते आणि मी एकटीमध्ये उभी होते आणि सगळीकडे वेड्यासारखे सगळे पळत होते. कोणी मारत होतं, जिथे कोणी ज्याला सापडे तिथे लाठीचार्ज चालू होता. पण त्या क्षणापुरती का विना मी 1 ते 1.5 मिनिटात इतकी शक्ती आली. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या वरिष्ठांबरोबर गेले. पण ना मला काहीही इंजुरी झाली नाही, मला काहीही त्रास झाला नाही. त्यातही मी चिडचिड केली नाही. सगळ्यांचं BP वाढलं होतं. आजही माझा रिटायर होऊन आज 4-5 वर्ष होऊन गेलेत, मला BP शुगर काहीही नाही. पण हे स्वतः ओढवून घेतो आपण कोणत्याही ड्युटीमध्ये असो. तर पोलीस ड्युटी तर म्हणजे खूपच हार्ड आहे, पण इतर वेळी पण साधे बिझनेसमन असू देत, कोणतीही नोकरी असू दे आणि कुठेही असू तर आपण विनाकारण चिडत असतो पटकन आणि आपला इगो इतका हर्ट होतो. तर आपण थोडा आपला इगो बाजूला ठेवला तर आपला राग खूप कमी होऊ शकतो आणि मग आपल्यालाच त्रास होत नाही. म्हणजे मला म्हणायचे, मॅडम तो आरोपी इतका बोलतोय, इतका चिडला. अरे तो दारू प्यालाय म्हणून चिडलाय, तो बोलतोय, त्याला समजत नाही म्हणून तो चिडलाय. मी व्यवस्थित आहे, त्याची दारू उतरली की तो शांत होईल आणि ऑटोमॅटिक तसं व्हायचं आणि नंतर तो यायचा, ताई सॉरी मॅडम सॉरी. पण त्याच क्षणी मी चिडले, उगाच त्याला मारत बसले तर माझंच BP वाढणार. बरोबर. तर हे जे शांतपणे विचार करून प्रत्येक वेळी डिसिजन घेणं आहे, हे मी मात्र नक्की 100% सहयोगामुळे. आणि खूप सुंदर अनुभव तुम्ही हा आता सांगितला, नरेट केला. इट इज द सेन्स ऑफ मॅच्युरिटी. म्हणजे ही जी मॅच्युरिटी आहे, परिपक्वता आहे, ही सहयोग ध्यानाच्या माध्यमातून येते. आज आपण पाहतो की कित्येक वरिष्ठ असतात, मोठ्या पोझिशनवर काम करतात, पण तरी खूप रिॲक्ट करतात छोट्या गोष्टीला, चिडणं, ओरडणं, इतरांवर प्रभुत्व गाजवणं. मग यामध्ये काय होतं की ठीक आहे, आपण आपली पॉवर पोझिशनचा वापर करत असतो आणि बहुतेक त्यावेळेला ते आवश्यकही असेल म्हणून ते तसे वागतही असतील, पण त्याचा आपल्या हेल्थवर खूप विपरीत परिणाम होत असतो. आणि म्हणूनच अगदी अलीकडच्या काळात आपण पाहतो की किती यंग जनरेशन्सचे आहेत ते आजकाल BP शुगर सारखे जे तुम्ही आत्ता उल्लेख केलेले आजार आहेत ते सफर करत आहेत. तर अर्थातच सहयोग ध्यानाच्या माध्यमातून ती मॅच्युरिटी आपल्याला मिळते आणि आपण कसं रिस्पॉन्स करायचंय त्या स्थितीला, त्या परिस्थितीला, ती मॅच्युरिटी आपल्याला मिळते. कारण रिॲक्ट होणं हे वेगळं आहे आणि रिस्पॉन्स करणं हे वेगळं आहे. तो वी डू रिस्पॉन्स वेन वी मेडिटेट, वी डोंट रिॲक्ट, है ना. आणि तुम्ही आता जे एक अनुभव सांगितला ताई की दगडफेक होत होती पण तुम्ही पूर्णपणे प्रोटेक्टेड होतात, आणि हे खरंच एक खूप सुंदर उदाहरण आहे. आपले बंधू भगिनी आताच सहयोग ध्यान करता आहेत, शिकत आहेत आणि त्यामध्ये बंधनं घेण्याची प्रक्रिया जी आहे त्या संदर्भातही त्यांना सांगितलंय. आणि माझ्या बंधू भगिनींना हेही सांगण्यात आलेलंच असणार आहे किंवा ऐकलं असणार आहे त्यांनी की बंधनाच्या क्रियेने आपल्याला एक प्रोटेक्शन मिळतं. बहुतेक त्यांना तेव्हा हे थोडंसं काल्पनिक वाटलं असणार आहे किंवा अतिशयोक्ती वाटली असणार आहे, पण दिस इज द लाईव्ह एक्झाम्पल. म्हणजे जर आपण खरंच
श्रीमाताजींसमोर माथा टेकून बंधन घेऊन श्रीमाताजींना सांगून आपण घराच्या बाहेर पडतो, तर एक ऑरा असतो आपल्या भोवती. श्रीमाताजींनी तो परमेश्वरी ऑरा आपल्या भोवती त्या निर्माण करतात आणि पूर्ण आपलं प्रोटेक्शन, आपलं संरक्षण त्या माध्यमातून होत असतं. तर दिस इज द लाईव्ह एक्झाम्पल आपण सांगू शकतो की बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या बंधू भगिनींना अपील करूया की घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही बंधन घेऊन जरूर बाहेर पडा. बघा, कुठलीही परिस्थिती, कुठलीही तुमच्या समोरची समस्या जी आहे ती तुमचा घात करू शकत नाही किंवा तुम्हाला कुठल्याही पद्धतीने त्रास देऊ शकत नाही. एक परमेश्वरी सुरक्षा कवच आपल्या भोवती निर्माण होतं श्रीमाताजींच्या कृपेने. त्याचा लाभ आपण जरूर घ्यायला पाहिजे, है ना? नक्कीच. खूप सुंदर एक्झाम्पल ताई. मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मगाशी तुम्ही म्हटलात की खूप असे चॅलेंजेस आहे. पोलीस खाता आहेच, ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किती चॅलेंजिंग आहे आणि कशा पद्धतीची परिस्थिती आपल्या समोर निर्माण होईल हे तुम्हालाही माहित नसेल. घरातून हो, नक्कीच. बाहेर पडताना तुम्हाला माहित नसणार आहे आज काय असणार आहे समोर आपल्या, है ना? एक नवीन चॅलेंज एव्हरी डे, रोज. येस. तर यामध्ये म्हणजे तुम्ही जसं मगाशी मेन्शन पण केलं की तुम्ही 30 तास ड्युटी केली आहे, तुम्ही 35 तास ड्युटी केली आहे. तर हे सगळं करत असताना तुम्ही सहजयोग ध्यानाची जी आपली दिनचर्या आहे, आपलं जे रुटीन आहे, ते तुम्ही कसं मेंटेन केलं? तुम्ही आता ते जसं सांगितलं की बाहेर पडताना पहिलं बंधन घ्यायचं ते आणि घरी आल्यावर एक बंधन घ्यायचं, हातपाय धुवून झाल्यावर. बरोबर. तर ते कधीही चुकवलं नाही. पहिली गोष्ट अच्छा. की जाताना घरातून 100% जरी राहिलं असेल तर पुन्हा वर जाऊन यायचं, पण घरातून बंधन घेतल्याशिवाय बाहेर पडायचं म्हणजे नाही. अगदी महत्वाचं आहे बंधन घेणं. अगदी महत्वाचं आहे आणि त्याचा उपयोग प्रत्येक वेळी आपल्याला, प्रत्येक क्षणोक्षणी कुठलाही प्रॉब्लेम आला तर नुसतं तुम्ही चित्त इथे नेलं. अगदी मी म्हणत नाहीये की मला 10-10 मिनिटं, 15 मिनिटं, तासन तास असं कधी सगळं करायला मिळत होतं किंवा बसायची ध्यानाला, एवढं सगळं शक्य नव्हतं. पण मी बंधन घेऊन जरूर जात होते आणि त्या बंधन घेतल्यानंतर जर काही प्रॉब्लेम्स येतच होते ड्युटीत, नो डाऊट, तर त्या वेळेस लगेच चित्तसहस्त्रारात, इव्हन खुर्चीत बसल्यानंतर सुद्धा एक 5 सेकंद, 10 सेकंद, जितक्या जेव्हा जेव्हा कधी मिळेल तेव्हा चित्तसहस्त्रारात नक्की आणायचा प्रयत्न करायची आणि जास्तीत जास्त निर्विचारिता आणायचा प्रयत्न करायची. इव्हन एखादा तक्रारदार आला तर ती तक्रार असते तो ती रिपीट करत असतो. तर एकदा त्यातला मला मथळा कळला की मी माझी निर्विचारतेत जायची, त्याला नुसती ह करत असायची. त्याचाही तो मन मोकळं करायचा, त्याची तक्रार पूर्ण सांगून व्हायची, माझंही तोपर्यंत ध्यान व्हायचं. अशा प्रकारे मी तो सहयोग पूर्ण करत होते. आणि जेव्हा घरी येईन तेव्हा रात्री, ज्या दिवशी विशेषतः डेड हाऊसला जाऊन आली आहे, डेड बॉडीज फार जवळून आले किंवा मर्डर्स झाले, खूप निगेटिव्हिटी, खूप प्रॉब्लेम्स, खूप काही अतिरेक झालाय आज कामाचा किंवा वादविवाद झालेत, भांडणं झाली आहेत. विशेषतः झोपडपट्टी जेव्हा आम्ही पाडायला जायचो, अतिक्रमणच्या वेळेस आम्हाला जो बंदोबस्त असायचा तो खूप विचित्र असायचा. किंवा आग लागली एखाद्या झोपडपट्टीला तर तिथलं जे खूप सगळं होरपळलेलं असायचं. अशा अनेक घटना वेगवेगळ्या व्हायच्या. आणि त्यावेळेस मात्र मग पहिलं काय करायचं तर घरी येऊन मीठ पाणी करायचं. मीठ पाण्याची जी ट्रीटमेंट आपण सांगतोय त्या ट्रीटमेंटला मात्र आम्ही नक्की ती फॉलो करायचो. आणि त्या ट्रीटमेंटमुळे इतकं हलकं वाटायचं. जे दिवसभर उभं राहून जे पाय पण दुखायचे ना, ते झोपायच्या आधी असे हलके हलके व्हायचे. म्हणजे जाणवायचं की आपल्या खरंच आतनं काहीतरी आपल्या शरीरातनं त्या मीठ पाण्यात जातंय, इतकी जाणीव व्हायची. मे बी दिवसभराचे सगळ्या जे म्हणतो कॅचेस, जसं आपण पांढऱ्या कपड्यांवर धूळ घेऊन घरी येतो, बरोबर, तसं ते इंटरनल आपण त्या कॅचेस घेऊन घरी येत असतो. आणि आमचं फील्डच असं होतं की सगळं क्रिमिनल, निगेटिव्हिटी असंच होतं. तिथे आम्हाला कोणीच येऊन कोणी गुड न्यूज देत नाही पोलीस स्टेशनला. तर त्यामुळे हे सगळं निगेटिव्ह वातावरणातून मला सहयोग, त्याचा ट्रीटमेंट, त्याचा जबरदस्त फायदा झाला. मी म्हणून मगाशी म्हटलं की माझी मी ड्युटीच मुळात सहयोगावर पूर्ण केलेली आहे. अच्छा अच्छा. आणि ती आनंदात, हसत, शांतपणे गेलेली, कुठलाही कंप्लेंट न करता. हा. आणि माझ्या विरुद्ध पण कुठल्या कंप्लेंट झाल्या नाहीत. आणि सुदैवाने सांगायला खूप आनंद होतो की आज तागायत माझा स्टाफ आहे, तो अजूनही मला भेटतो, येतो आणि वर सांगतो की तुमच्या वेळी आपण किती हसायचो, गप्पा. मॅडम आता कोणी बोलतच नाही, जास्त हसतच नाही. म्हणजे स्टाफ हसत खेळत छान काम करू शकतो आपण, जर आपण व्यवस्थित मानसिक आणि शारीरिक स्थैर्य
हे तेव्हाच घडतं जेव्हा आपण आतून शांत असतो, आतून आपण आनंदी असतो, है ना. इनर पीस असेल आणि इनर आपलं हॅपीनेस असेल नक्कीच. तरच आपण हॅपीनेस स्प्रेड करू शकतो. हो, अगदी आणि बरोबर. अशा फील्डमध्ये म्हणजे इतक्या स्ट्रेसफुल फील्डमध्ये तुम्ही जर ते आनंद पसरवला असेल तर डेफिनेटली हे सहयोग ध्यानाच्या माध्यमातूनच हो. घडलं आणि आहे. सगळ्यात महत्वाचं मी हे सगळ्यांना सांगायची हजेरीवर, आणि त्यांनाही पटायचं. माझा स्टाफ मला म्हणायचा पण की हे तुम्ही सगळे श्री माताजींमुळे करता. पण कसं असतं की प्रत्येकाचे नेचर प्रत्येकाला करायला, आणि परत ते ड्युटीमध्ये म्हणजे ड्युटी सोडून मी प्रत्येकाला हे सांगायचे नाही. पण जेव्हा हजेरीवर असेल तरी पण मी सांगायची, अरे जरा 5 सेकंद का विना पण शांत राहा, चित्त एकाग्र करा, निर्विचारता ठेवा, मग डिसिजन घ्या, म्हणजे तुमचं येईल. इवन भ्रष्टाचार विरोधात सुद्धा मी जास्तीत जास्त सांगायची की भ्रष्टाचार करू नका. आणि मी स्वतःही करत नव्हते, कारण साक्षात श्री माताजींनी एक पुस्तक गिफ्ट दिलेलं आहे की जे श्री बाबाजींनी लिहिलेलं आहे अच्छा. भ्रष्टाचारावरचं. तर भ्रष्टाचार करण्याचा प्रश्न येतच नव्हता माझा. पण माझ्यातनं इन्स्पायर होऊन अनेक लोकांनी तंबाखू सोडली आहे, दारू सोडली आहे, की श्री मॅडम समोर जायचंय आणि मॅडम अशा आहेत. तर त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की एक जनरल पोलिसांना सांगणे की दारू पिऊ नकोस, सिगरेट ओढू नकोस, तंबाखू खाऊ नकोस किंवा भ्रष्टाचार करू नकोस, आणि त्या व्यक्तीने लगेच सोडणं ही फार इम्पॉसिबल गोष्ट आहे. पण ज्या वेळेस मी बंधन घेऊन ध्यान करून किंवा माताजींना प्रे करून जेव्हा मी हजेरीवर बोलत होते, त्यातले काही जण का विना ते फॉलो करत होते, आणि अजूनही ते आहेत व्यवस्थित. की खरंच आजही तो माणूस भेटला की मला सांगतो, मॅडम मी तेव्हापासून दारू नाही प्यायलो. मला खूप आनंद होतो. म्हणजे त्या पर्सनॅलिटीमध्ये एक रिस्पेक्ट असतो आणि तो रिस्पेक्ट तुम्हाला त्यामुळे मिळत होता कारण ऑफकोर्स ध्यानाच्या माध्यमातून ते होत असतं. आणि त्याच्यातून त्यांना मी काहीतरी तेव्हा वेगळी वाटली असेल. ऑफकोर्स आपल्या आजूबाजूचे लोक तो चेंज अनुभवतात. आणि तो माझा मलाही वेगळा अनुभव व्हायचा की ज्या दिवशी आपण ध्यान करत नाहीये किंवा मी जनरल सगळ्यांबरोबर आहे, तर तेवढा इम्पॅक्ट होत नव्हता. पण ज्या क्षणी मी ध्यान केलंय, ज्या क्षणी मी मीठ पाणी केलंय, मी बंधन घेतलंय, तर तेव्हाची सिच्युएशन एकदम वेगळी असायची आणि तो माहोल वेगळा असायचा. म्हणजे जिथे खूप मोठी भांडणं झाली आहेत आणि जर मला कॉल आला तर मॅडम कोणी ऐकत नाही, अमुक नाही तमुक नाही, तर मी गाडीतनं उतरेपर्यंत सुद्धा मी शिवमाताजींचं स्मरण करून चित्तसहस्त्रात ठेवून जायची. तिथे जाईपर्यंत मी नुसतं अरे काय झालं असं म्हणेपर्यंत अनेक मॅडम असं म्हटलं, अरे एक जण सांगा, मला कसं कळणार. पण ह्याच्यातनं म्हणजे जी मला बुद्धी व्हायची ती मी सांगते की जनरल आमचे इतर पोलीस आणि माझ्या वागण्यात 100% सहयोगामुळे फरक होता. आणि हा माझ्या स्टाफलाही जाणवलेला आहे, मीच सांगते असं नाही. नाही, खूप सुंदर ताई. आणि तुमच्या बोलण्यातनं नक्कीच आमच्या हे लक्षात आलेलं आहे की जरी अशा पद्धतीची आपली ड्युटी टाइम असेल की जे एक्सटेंडेड आहे, ज्याला काही एंड नाही आपल्या ड्युटी आवर्सला आणि अशा जॉबमध्ये पण, मग अशा स्थितीमध्ये ध्यान कसं करायचं. कारण बरेचदा आपले बंधू भगिनींचे प्रश्न येतात की ध्यानासाठी वेळ मिळत नाही, ध्यान करायला वेळ मिळत नाही. पण ताई पोलीस खात्यामध्ये जेव्हा त्यांनी 24 तास किंवा 30 तास ड्युटी केलेली आहे, त्यामध्ये त्यांनी सहयोग ध्यानासाठी वेळ कसा काढला, तर हे किती एक छान लर्निंग आहे आपल्या सगळ्यांसाठी की इट इज नॉट रिक्वायर्ड की तुम्ही एका ठिकाणी बसून किंवा घरी असणंच आवश्यक आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर कुठेही जिथे तुम्ही आपल्या वर्क प्लेसवर आहात 10 मिनिटं वेळ तर आपण काढू शकतो. जसं आपण आपल्या लंचसाठी वेळ काढतो, आपल्या मी टाईमसाठी आपण वेळ काढत असतो, तसं जर आपण आपल्या ध्यानासाठी 5 ते 10 मिनिटाचा वेळ काढून चित्त सहस्रारात ठेवून एका कम्फर्टेबल प्लेसवर बसून जर आपण ध्यान केलं, शांत राहिलं. ध्यान करणं इट्स नॉट खूप असं खूप अवघड प्रोसेस असं अजिबात नाहीये. इट इज व्हेरी सिम्पल. आपण सगळ्यांनी शिकलो आहोत. एक बॅलन्सिंगची क्रिया केली, आनंददायी प्रोसेस, आनंददायी आहे, आपल्याला रिलॅक्स करते त्यातून. फक्त एक संतुलनाची क्रिया केली, दोन्ही हात आपण उघडे करून डोळे बंद करून श्रीमाताजींची प्रतिमा आपल्या हृदयात पाहून आपण 5 ते 10 मिनिटं जर हे ध्यान करू शकलो तर त्याचे किती तरी बेनिफिट्स आपल्याला हे मिळत असतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे जरूर करा. हे खूप छान लर्निंग आहे ताईच्या बोलण्यातून आपल्यासाठी. आणि मीठ पाणी जसं तुम्ही आवर्जून सांगितलं की हे करणं
अत्यंत गरजेचं आहे. कारण संपूर्ण निगेटिव्हिटी, सगळी जी काही उष्णता आहे आपल्या बॉडीमधली, ते मीठ पाण्याच्या माध्यमातून निघून नक्कीच जातं. निघून जातं. बॉडी क्लिअर होत असते आणि सगळी धूळ माती जसं आपण कपड्यांवर घेऊन येतो तसं आपण आपल्या चक्रांवरही घेऊन येत असतो. त्यामुळे ती क्लिअर करणं गरजेचं आहे. रोज जसं आपण आंघोळ करतोय अगदी न चुकता, आपण बाहेरून स्वच्छ करतोय शरीराला, तसं आतूनही करणं करणं खूप तितकंच आवश्यक गरजेचं आहे. आहे. म्हणून आपण सगळेजण अगदी ध्यास घेऊया की न चुकता रोज ध्यान आणि क्लिअरन्स म्हणजे मीठ पाणी होणं अत्यंत आवश्यक आहे. आता ताई, हे तर झाले आपले रोजचे तुमचे हे रोजचे इन्सिडन्सेस तर अगदी तुमच्यासाठी नॉर्मल असतील, है ना? तर असं कधी काही तुमच्या समोर असा एखादा इन्सिडन्स आला की अगदीच खूपच चॅलेंजिंग आहे आणि तुम्ही खूप हेल्पलेस फील करताय आणि अशा वेळी तुम्ही श्रीमाताजींना प्रेयर केली आणि श्रीमाताजींनी तुम्हाला काहीतरी वेगळी टेक्निक सांगितली असणारे किंवा सजेस्ट केली असणारे, किंवा सहजयोग्यांनी, कधी कधी असं होतं की इनफॅक्ट सहजयोगाच्या माध्यमातून सुद्धा, सहजयोग्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही गोष्टींचं ज्ञान किंवा त्यावेळी ते गायडन्स मिळत असतं आणि आपण ते फॉलो करतो आणि आपले अगदी न सुटणारे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह होतात. कारण कित्येक सहजयोग्यांनी ते अनुभवले आहेत. तर तुम्ही असा काही अनुभव घेतलाय? मी सांगितलं तसं, मगाशी म्हटलं तसं, मर्डर केसमध्ये मला फार उपयोग झाला. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर म्हणायला हरकत नाही. कारण मर्डर केसमधले आरोपी मिळतात, 99.99% मिळतात. पण मला मात्र, मी सांगते की मला अर्ध्या तासाच्या आत मिळालेले आहेत. म्हणजे वरिष्ठांची बोलणी खायच्या आत मला आरोपी मिळालेले आहेत. आणि तीच माझी इच्छा असायची आणि त्यासाठी मी लगेच माताजींना प्रार्थना करायची. आणि मला कोणतीही अशी न्यूज आली इन्सिडेंटची की मी पहिले शांत बसून प्रे करायची, मेडिटेट करायची 1-2 मिनिटं तरी, आणि मगच पुढे कामाला लागायची. आणि त्याचा फायदा म्हणजे मला कुठून तरी असा एक क्लू मिळायचाच की जेणेकरून तो मर्डरचा आरोपी मिळणार. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक केस होती, एक मोठे ऍक्टर, मी तर नाव नाही घेत त्यांचा, एक ऍक्टर होते, त्यांच्या मिसेसचा मर्डर झाला होता आणि तो अटेंडंटनीच केला होता. आणि खूप अचानक त्यांनी असं भासवलं होतं की त्या बाईंनीच, त्या काकूंनीच म्हणजे आत्महत्या केली असं भासवलं होतं. आणि तो अटेंडंट 2 दिवस फक्त आधी आला होता आणि छोट्याशा किरकोळ कारणावरनं त्यांनी त्यांना ढकललं, मारलं आणि त्या गेल्या. पण इट इज मर्डर आणि वाटलंच नव्हतं. आणि तो आला होता बाहेर गाववरनं. त्याच्यामुळे मला प्रश्न पडला होता की आम्ही सर्वसाधारण जे काही सिच्युएशन दिसली त्याच्याप्रमाणे आम्ही एक ऍक्सिडेंटल डेथ म्हणून रजिस्टर केला होता. आणि दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्सला बसल्यावर मला ससून डेड हाऊस मधून फोन आला की PM मध्ये थ्रोटनिंग आहे. म्हणजे म्हटलं आता गळा दाबून जर मृत्यू आलाय म्हणजे मर्डर आला. मी भर क्राईम कॉन्फरन्स मध्ये सुद्धा तिथे मेडिटेट केलं. मग मी वरिष्ठांना, माझे समोर DCP बसले होते तेव्हा मी इन्चार्ज होते एका पोलीस स्टेशनची, त्यामुळे सगळंच माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी होती आरोपी आणण्याची. त्याच्यामुळे मग मी लगेचच त्यांना मेसेज केला आणि तिथून परमिशन घेऊन लगेच मी ससूनला गेले. तिकडून येऊन माहिती नाही पण गाडीत बसले होते आणि माताजींना प्रे करत होते की एक तर एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या आणि एक तर सिनियर सिटीजन, त्यात लेडीज, असा एक मर्डर झालेला आहे. तर माताजी आपणच मला मार्गदर्शन करा, आपणच मला माध्यम करा आणि ते डिटेक्शन आपणच करून द्या. ऍक्च्युली अशी प्रार्थना केली आणि काय माहिती मला क्लू वाटला. आणि मी माझ्या त्या ADBच्या जो डिटेक्शन ब्रँचचा जो माझा स्टाफ मधला ऑफिसर होता त्याला फोन करून सांगितलं की त्या अटेंडंटला आणरे जरा घरनं, आणि त्या अटेंडंटला डिटेन केला. आणि त्याला इतका, तोपर्यंत मी पोलीस स्टेशनला जाईपर्यंत त्यांनी मारला होता, पण तो नाही तर नाही सांगितलं. आणि तो म्हटला नाही मॅडम, नाही तो नाही, तो म्हणतो मी 7लाच गेलो असं तसं. म्हटलं नाही ठीक आहे, मी येते 5 मिनिटात वर. आणि मी 2च मिनिटं अक्षरशः तुम्हाला सांगते की मेडिटेट केलं असेल. आणि तो वर स्वतःहून म्हटला मी फक्त मॅडमशी बोलतो आणि मॅडमला सांगतो. आणि त्यांनी मला जशी घटना घडली, कसा मर्डर केला ते स्वतःहून त्यांनी सगळं सांगितलं. आणि म्हणजे इम्पॉसिबल जी गोष्ट होती की जो मर्डरच आधी नव्हता आदल्या दिवशी, तो दुसऱ्या दिवशी दुपारी होऊन आम्हाला 3 तासात आमचं सगळं
पूर्ण म्हणजे मर्डरचं डिटेक्शन होऊन पूर्ण ती प्रक्रिया झाली, पोस्टमॉर्टम झालं आणि गुन्हा दाखल केला मी. इतकं म्हणजे मला सांगताना खूप आनंद होतोय की मी पुन्हा पुन्हा सांगते की मी अख्खी ड्युटी सहयोगामुळे अगदी सुरळीत, सुकर आणि स्वस्थ शांतपणे झालेली आहे. आणि नुसता सहयोग करत नव्हते तर ते म्हणजे मी अशी अगदी रोजच्या रोज ज्यांना शक्य आहे त्यांनी तर करावंच. ध्यान रोजच्या रोज असलंच पाहिजे, सकाळी 5 मिनिटं. जसं श्रीमतींच्या अनेक भाषणात आहे की तुम्ही आहात तिथे बेडवर पण बसा, पण 5 मिनिटं झोपताना का विना पण 5 मिनिटं ध्यान करा. तर अशा प्रकारे अगदी प्रत्येक वेळी ध्यान नसेल जमलं मला, पण जे काही श्रीमाताजींना समर्पित माताजींनीच करून घेतलेलं होतं त्याच्यातून त्या, आणि मला हा अनुभव इतका आलेला आहे की म्हणजे मी एवढ्या छोट्या इंटरव्ह्यू मध्ये माझे एवढे अनुभव सांगूच शकणार नाही. इतके माझे 30 वर्षाचे एन नंबर ऑफ अनुभव आहेत, अनेक मिरॅकल्स आहेत, अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. आणि तुम्ही बघितलं शारीरिक आणि मानसिक तर खूपच छान आहे. आणि त्यामुळे एक सहयोगामुळे एक डिसिप्लिन येतं, एक स्वतःच कसं आपण वर्तणूक ठेवायची याची ऑटोमॅटिक आपल्याला समजतं. आणि समोरची व्यक्ती जेव्हा तुम्ही खूप शांतपणे चांगलं वागताय, बोलताय, कारण लोक पोलिसांना खूप घाबरत असतात, त्यामुळे पोलिसांची पटकन कोणी बोलत नाही, तर त्यांना रिलॅक्स करण्याचं काम, शांत करायचं काम, तक्रारदाराची तक्रार नीट ऐकून घेण्याचं काम, हा एवढा पेशन्स अशा ड्युटीत इझी शक्य नाहीये. आणि त्याच्यामुळे मी सांगते की सहयोगामुळे जी काही माझी मानसिक मेंटली वृद्धी म्हणायला हरकत नाही, किंवा एकदम शांत होण्याची जी प्रवृत्ती होती, सहनशक्ती, आम्हाला तशी शारीरिक सहनशक्ती आमची PTC ट्रेनिंग मध्येच वाढवलेली असते, पण जी मानसिक मेंटली जी आवश्यकता आहे ती आपल्याला सहयोगात मिळते. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगेन, वेळ मिळो ना मिळो, पण तुम्ही सहयोगातलं ध्यानाला वेळ मिळाला नाही तरी चित्त सतत सहस्त्रात ठेवून जर तुम्ही श्री माताजींचं स्मरण कराल तर, आणि असं आता मी समक्ष श्री माताजींचं दर्शन घेतलंय साकार रूपात, खूप वेळा आम्हाला दर्शन मिळालंय, ते आमचं सौभाग्य होतं. आणि आम्हाला खूप लाभ मिळाले त्याचे, समक्ष पूजेचे पण तरी तुम्हाला फोटोत नाही तेवढाच मिळणार आहे, कारण ही श्रद्धा आहे. जेवढी श्रद्धा तुमची आतून आहे तेवढे फायदे तुम्हाला जास्त आहेत. वरवर जर केलं तर त्याचं अँटीबायोटिक सारखं होईल. जर तुम्ही श्रद्धेने मनाने केलं तर अगदी आयुर्वेदासारखं अगदी आतून मुळापासून तुमचे सगळे रोग निघून जातील, स्वभावातले वाईट दोष निघून जातील, आणि तुम्ही अगदी खरंच निर्मळ, शांत आणि सद्वर्तनीय होऊ शकता. आणि अगदी तुमचं लोक इतकं कौतुक करतात आणि त्याच्यात तुम्हाला समजतं की आपण काहीतरी दुसऱ्यापेक्षा वेगळं आहे. मग कशामुळे? तर तुम्ही मेडिटेशन केल्यामुळे तुमच्या स्वभावात हा बदल होतोय. तुम्ही शांत होताय आणि तुम्हाला विचार करण्याची, चांगलं वर्तन करण्याची, चांगलं बोलण्याची खूप छान सवय लागून जाते. नाहीतर काय, पोलीस खात्यात आलं की घाण शिवी एक दिली की तो माणूस समोरचा आपोआप घाबरतो. पण घाबरला म्हणजे मी चांगली पोलीस ऑफिसर झाले असं नाही ना. मी गोड बोलूनही चांगली पोलीस ऑफिसर बनू शकते, आणि ते मी सहयोगामुळे घेतले. खूप छान तुमचा अनुभव आणि जो मेसेज, जो संदेश तुम्ही आज सगळ्या आपल्या दर्शकांना दिलेला आहे, खूपच मोलाचा संदेश आहे. अर्थातच श्रद्धा आणि समर्पण याच्यातूनच हे घडत असतं. ध्यान किंवा सहयोग करणं हे अजिबात मेकॅनिकल नाहीये. असं नाही की आपण सकाळी 10 मिनिटं बसलोय, ध्यान करतोय, संध्याकाळी 10 मिनिटं, पण ही आपली श्रद्धा, आपण दिवसभरामध्ये किती कनेक्टेड आहोत त्या डिवाइन एनर्जी सोबत,